हाय नमस्ते. शीतल मोते व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण? अगदी आनंदात ना? तर नेहमी असंच आनंदी राहा. आज खूप दिवसांनी टेरेसवरचा मी व्हिडिओ करणार आहे. आणि आता बघा 6 वाजत आले. सूर्य बघा आपला सनसेट, आपल्याला आता सनसेट दिसणार आहे. थोडा वेळाने आता सनसेट होईल. तर आपल्या टेरेसवरती माहिती आहे तुम्हाला झाडं वगैरे भरपूर आहेत, पण कसं झालं आहे यावर्षी थोडंसं दुर्लक्ष झालं आहे त्या झाडांच्याकडं. तर झाडांचे व्यवस्थित आम्ही म्हणजे निगा राखू शकलो नाही बऱ्याच कारणामुळं. तर चला आपण जाऊया. आणि आणखी एक दाखवायचं तुम्हाला, तर आपल्या टेरेसवरती आता आंबा जो आहे इथं हे बघा, आंब्याला भरपूर मोहर लागलेला आहे. आणि काही आंबे बघा, आणि आंबे पण लागले आणि जास्त म्हणजे भरपूर फुललेला होता. पण हे बघा, हे सगळं असं पडलं आहे, मोहर सगळा गळून पडलेला आहे. सगळा असा मोहर असे छोटे छोटे, हे बघा हे आंबेसुद्धा असे छोटे 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 पडलेले. तर गेल्या वर्षी एवढे नव्हते. गेल्या वर्षी अगदी मोजकेच म्हणजे 10-12च मला वाटते आंबे होते, जास्त नव्हते. पण यावर्षी भरपूरच आंबे लागलेले. मग आता बघा यातली पण आता किती राहतात ते आंबा. तसा भरपूर प्रमाणात यामध्ये आंबे लागलेले आहेत बघा. तर चला आपण आता अजून एक दाखवणार आहे तुम्हाला. आणि अजून एक राहिलं, हा आपला हापूस आंबा आहे. हा, पण या हापूस आंब्याला काय झाले, आंबेच लागले नाहीत यावर्षी. काय झाले काय कळेना, कारण आंबे ह्याला लागलेली होती खूप छान. देवगड हापूस आंबा होता हा, खूप छान आंबा होता. पण यावेळी काय लागलेलेच नाहीत. तर बघा, हे अननसाचं झाड आहे नाही का. आणि हे बघा अननस लागलं आहे बघा फर्स्ट टाईम. ही आपली कुंडी आहे खाली, की कुंडी किती छोटी आहे बघा. आणि अननस आता एवढा आलेला आहे, छान आहे अननस. तर कसं झालं आहे, जास्त आतापासूनच उन्हाची तीव्रता चालू झालेली आहे. आणि जास्त पाणी सारखं घालावं लागते. आणि जरा पाणीचा तुटवडा व्हायला लागला, त्यामुळं पाणी सारखं सारखं घालता येणं झाले. आणि काय झालं, हे कमळाचं आहे. हे आपले हे दोन जे आहेत, 2-3 आहेत, हे कमळाचे आहेत बघ, कमळाचे. आणि यात परवा एक उमललेली होती, पण आता ती कुठं गेली काय. मग ते कमळाचं फूल उमललेलं होतं इथं, ते आता नाही आहे. तर कमळाचं फूल इथं उमललेलं होतं. आणि आपल्या इथं बघा, ही फुलं तुम्हाला माहिती आहेत, ॲडेमिनियमची फुलं आहेत. ती वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत बघा. ही कलर आहेत वेगवेगळे. हे बघा, हा पांढरा आहे, हा गुलाबी मिक्स लाल कलर आहे, हा पूर्ण गुलाबी आहे. तर ही रोपं इथं आपली एवढी आहेत, आता एवढी झाली मोठी बघा. म्हणजे सगळी झाडाची कळा गेल्यासारखे झाले यावर्षी. आणि हे लिंबूचं झाड आहे, हे लिंबूचं झाड आहे. गेल्या वर्षी ह्याला खूप लिंबू लागलेले होते. आणि आता हे झाड काय झाले काय माहीत, हे असं वरती वाळले बघा. हे सगळं का वाळले काय माहिती काय. हे खाली सगळं इथं ओलं आहे सगळे बघा. हे झाड इथं ओलं आहे, पण इथं वरती शेंड्याला हे वाळत यायला लागले झाड. पण पाणी पण आहे त्याला आपलं, पण ते काय काय व्हायला लागले काय माहिती, मुळाला वगैरे काहीतरी त्याचं कीड लागले का काहीतरी झालेलं आहे. तर या लिंबूचं काय कळणच झाले बघा, असं झालं. आणि हा आहे गवती चहा बघा. गवती चहाचं झाड एवढं झालं मोठं,
काय होईना झाले. आम्ही काय करतोय, पानं लागेल तशी पानं घेतोय, ताजे ताजे पाणी येतात काढून आम्ही घेऊन जातो, हो की नाही. हे झाड आहे बघा, गवती चहाचं झाड. मग बऱ्यापैकी झाडांचे जरा म्हणजे अवकळा झाल्यासारखी झाल्या. आणि ह्याचं मला काही नाव माहीत नाही, पण केळी किती सुंदर आल्या बघायला. फूल येते याला आता, खूप छान दिसायला. तर फुलल्यानंतर खूप असा पिंक कलर छान दिसतोय हा. तर अशा प्रकारे आपली ही इथनं अशी गार्डन आहे. या इकडं अशी, आणि आपला तो आंबा. ठीक आहे, टाक्या रिकाम्या आहेत बघा बघा, पाणीच नाही. या सोलरच्या पण टाकीत पाणी नाही. तर काय माहीत, थोडं थोडं रोज पाणी यायला लागले. या टाक्या काय भरेन, पाणीच नाही. तर चला, अजून काही सनसेट झालेला नाही आहे. आपण मगाशी बघितलेला तिथं, आता थोडासा खाली आलेला आहे. 2-5 मिनटात आता सनसेट होईल. तर चला, आज इतकंच. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.